धुळे जिल्ह्यातील 2 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायत असलेली निवडणूक 2 डिसेंबर रोजी पार पडली। शिंदखेडा नगरपंचायतीची निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा प्रशासकीय कार्यालयामध्ये स्ट्रॉंग रूम आहे आणि स्ट्रॉंग रूमच्या आजूबाजू पूर्णपणे या ठिकाणी जाळ्या पॅक केलेल्या आहे। कुठल्याही पद्धतीने कोणीही आतमध्ये शिरू नये अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जे काही मतदान झालं त्याच्या मतपेट्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे। स्ट्रॉंग रूमला पोलिसांचा पहारा ठेवण्यात आलेला आहे। आता राजकीय कार्यकर्त्यांनी रात्री पहारा दिल्यानंतर आता काही कार्यकर्ते दिवसा देखील या ठिकाणी हजेरी लावत आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल नेमकी आपण पाहणी केलेली आहे? आमची महायुतीची सत्ता आहे, महायुतीची यांच्यावर आमचा भरोसा आहे। हे काही गडबड करू शकतात, ते मत चोरीवाले आहेत आणि मत चोरी करून ते सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि नगरपंचायती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असे प्रकार करणार नाही असा त्यांच्यावर भरोसा ठेवता येत नाही। त्यांच्यावर आमचा भरोसा नाही, ते काहीतरी गडबड करतील म्हणून आम्ही रात्री दिवसा ज्या पदाधिकाऱ्यांना जसा वेळ मिळाला तसा आम्ही स्ट्रॉंगला भेट देत असतो, त्याची पाहणी करत असतो। नक्कीच आपण काय सांगाल? या ठिकाणी खरं तर 20 दिवस जे मतमोजणी लांब पडली त्या मतपेटींच्या बॅटरी ह्या ठिकाणी काढल्या पाहिजे होत्या आणि इथं जामरची आवश्यकता होती, ते इथं दिसून आलं नाही। म्हणून या ठिकाणी ती शंका व्यक्त होत आहे की बॅटऱ्या का काढल्या नाही मशिनरीच्या। असं सकाळी मी तहसीलदार साहेबांना भेटलो तर त्यांच्याकडून प्रतिसाद तो पाहिजे तसा भेटला नाही। नक्कीच आपण काय म्हणाल, काय पाहणी केली? पाणी काही नाही, सगळेजण येत आहेत रात्री दिवसा। या बॅटरीकाचाच विषय महत्त्वाचा होता। हा बॅटरीका 20 दिवस म्हणजे यांनी बॅटरीका काढायला पाहिजे होता। नक्कीच या ठिकाणी मत चोरीचा आरोप केलेला आहे आणि या ठिकाणच्या ज्या काही मशिनरी आहेत त्या मशिनीमधल्या ज्या बॅटऱ्या आहेत त्या काढायला हव्या होत्या। त्या पद्धतीची विचारणा आम्ही तहसीलदारांना केली असल्याची देखील माहिती या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।